मित्रांनो, शासनाकडून 1 हेक्टरपर्यंत जमीन मिळणार आणि भाडं काय आहे तर केवळ 1 रुपया. आणि एवढंच नव्हे तर या जमिनीवर प्रकल्प उभारण्यासाठी 1 लाख रुपये अनुदान देखील दिलं जाणार आहे. तर ही योजना कशी आहे, कागदपत्रे कोणकोणते लागतात, कोणत्या व्यक्ती यासाठी पात्र आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यातील महिला बचत गटांना, महिलांच्या कोऑपरेटिव्ह संस्थांना रोजगार निर्मिती करण्याकरता महसूल विभागाची एका बचत गटांना 1 हेक्टर जागा 5 वर्षाच्या लीजवर आम्ही देणार आहोत. आणि या बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान डीपीसी किंवा तिथल्या खनिकर्म निधीतून आम्ही देणार आहोत. मित्रांनो, ग्रामीण भागातील महिलांचा जर गट असेल तर अशा बचत गटातील महिलांना या ठिकाणी शासनाकडून 2.5 एकरपर्यंत जमीन दिली जाणार आहे. आणि याबरोबरच त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देखील दिलं जाणार आहे. तर ही योजना कशी आहे या संदर्भात आता थोडक्यात आपण ग्राफिक्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना, ज्या महिला बचत गटामध्ये असतील अशा बचत गटामधील महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. कोणता लाभ दिला जाणार आहे तर शासकीय पडीत जमिनीतून ग्रामीण महिलांना रोजगाराची आणि प्रगतीची नवी वाट या ठिकाणी तयार होणार आहे. महिला बचत गटासाठी फक्त 1 रुपया प्रतिवर्ष भाडेतत्वावर या ठिकाणी जमीन दिली जाणार आहे. तर शासनाची जी पडीत जमीन असेल ती जमीन या ठिकाणी महिलांना दिली जाणार आहे. भाडेतत्वावर ही जमीन दिली जाणार आहे. जमीन देण्याचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील ज्या महिला बचत गटातील महिला आहे तर या महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा, यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं आणि ग्रामीण भागामध्येच त्या ठिकाणी त्यांना आपला व्यवसाय सुरू करता यावा, हा शासनाचा उद्देश या योजनेमागे आहे. आता या मिळालेल्या जमिनीवर या महिला काय करू शकणार आहेत तर शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय किंवा चारा लागवड अशा पद्धतीनं या ठिकाणी हे व्यवसाय करू शकणार आहेत. आता या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत, म्हणजेच योजनेसाठी पात्रतेचे कोणते निकष आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना जी आहे ती महिला बचत गटासाठी आहे. आणि महिलांचा बचत गट उमेद अभियानाअंतर्गत त्या ठिकाणी रजिस्टर असणं गरजेचं आहे, नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. बचत गटाला किमान 3 वर्ष पूर्ण झालेली असावीत. बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असणं गरजेचं आहे. आणि वार्षिक उलाढाल किमान 50,000 रुपये त्या बचत गटाची असणं गरजेचं आहे. असे पात्र महिलांचे बचत गट या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. आता जमीन कशी मिळणार आहे तर प्रत्येक बचत गटाच्या आकारानुसार म्हणजेच त्या गटामध्ये किती सदस्य आहे यानुसार ती जमीन त्या ठिकाणी दिली जाणार आहे. महिलांचा 10 सदस्यापर्यंतचा जर बचत गट असेल तर त्या ठिकाणी 1 हेक्टरपर्यंत जमीन दिली जाणार आहे. जर 20 सदस्यापर्यंत संस्था असेल तर 2 हेक्टरपर्यंत. आता जमिनीची वाटप कशी केली जाणार तर पात्र बचत गटाचा अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती या अर्जाची पडताळणी करेल. पारदर्शक पद्धतीने पडताळणी व निर्णय घेतला जाईल आणि मगच ही जमीन भाडे तत्वावर वाटप केली जाईल. थोडक्यात सांगायचे झाले तर ही योजना कशी आहे तर प्रतिवर्ष 1 रुपया भाडे तत्वावर शासकीय पडीक जमीन या ठिकाणी मिळणार आहे. जमिनीचं क्षेत्र जे आहे ते 1 हेक्टर, 2 हेक्टर किंवा 5 हेक्टरपर्यंत असणार आहे. पात्रता जी आहे ती उमेद नोंदणीकृत बचत गट असावा, 3 वर्ष बचत गटाला पूर्ण झालेली असावीत, 1 वर्ष बँक खाते बचत गटाचं सक्रिय असावं आणि बचत गटाची उलाढाल जी आहे ती 50,000 रुपयेपर्यंत असावी. या मिळालेल्या जमिनीवर आणि मिळालेल्या आर्थिक सहाय्यावर त्या ठिकाणी शेळीपालन, कुक्कुटपालन, चारा आणि पशुधन अशा प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतील. तुमचा जर बचत गट असेल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या.